ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहात न्यूज प्लॅनेट. मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरलेला असून येत्या 11 फेब्रुवारीला मुंबईला नवा महापौर मिळणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये आता एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. महापौर आणि उपमहापौर अशा दोन्ही पदांसाठी ठाकरे गट आपली ताकद आजमावणार असल्याचं कळतंय. विशेष म्हणजे ही निवडणूक बिनविरोध होऊ नये आणि लोकशाही मार्गाने लढा दिला जावा यासाठी ठाकरेंनीही रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलेली असताना ठाकरेंच्या या निर्णयामुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे. या महापौर पदाच्या निवडणुकीबाबत आदित्य ठाकरेंना विचारण्यात आलं असता त्यांनी सस्पेन्स कायम ठेवलाय. आमची तयारी सुरू आहे, तुम्हाला लवकरच समजेल अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे. तसंच आम्ही उमेदवार देणार की नाही हे तुम्हाला लवकरच समजेल, मी त्याच्याबद्दल आत्ता बोलणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. आपण पण उपमहापौर आणि महापौर पदाचा उमेदवार देणार आहात. कोणामध्ये चर्चा झाली? नाही, बातम्या येत आहेत, अशा बातम्या येत आहेत. मी त्याच्यावर आत्ता काही बोलणार नाही. आता मग कुठे होता मी? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.